brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नगरपालिकेचा निकाल लागण्यापूर्वीच धाराशिवच्या तुळजापूर शहरात मोठा राजकीय राडा झालाय. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यात जोरदार वाद झालाय. या भांडणाचं रूपांतर पुढे हाणामारी आणि गोळीबार होण्यापर्यंत पोहोचलंय. या राड्यामध्ये 2 जणांना गंभीर इजा झाली असून त्यांना उपचारासाठी धाराशिवहून थेट सोलापूरला हलवण्यात आलंय. हाणामारी होतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये काही कार्यकर्ते कत्ती आणि कोयते हातात घेऊन दमदाटी करताना दिसत आहेत. याशिवाय काही आरोपींनी हवेत गोळ्या झाडून दहशत निर्माण केल्याचाही आरोप करण्यात येतोय. घटनास्थळी बंदुकीच्या पुंगळ्या सापडल्या असून गोळीबार कुणावर झालाय हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. परंतु यामुळं तुळजापूर शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे 3 तेरा झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमर मगर यांचे पुतणे कुलदीप मगर यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून ते सध्या सोलापूरच्या रुग्णालयात ICUत आहेत. कुलदीप यांना 35 ते 40 टाके पडले असून ते शुद्धीत आल्यानंतर त्यांचा जबाब घेतला जाईल आणि त्यानंतर पोलीस गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांचे बंधू दिग्विजय पाटील यांनाही कोयता लागल्याची माहिती आहे. धीरज पाटील आणि शिवसेनेचे नेते ऋषी मगर यांनी भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांचे PA जयेश कदम यांच्यावर आरोप केलेत. राणा पाटलांच्या PAच्या उपस्थितीतच आपल्याला मारहाण झाल्याचा दावा ऋषी मगर यांनी केलाय. तुळजापुरातून नळदुर्गला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे. हे काम ज्या कंत्राटदारांनी घेतलंय ते अमर मगर यांचे नातेवाईक आहेत. भाजपचे नेते विनोद गंगणे हे कामाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी तेथील कर्मचाऱ्याला जाब विचारला. यावेळी अमर मगरही घटनास्थळी पोहोचले. दोघांमध्ये तिथे शिवीगाळ झाली आणि त्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्ते तिथे जमायला सुरुवात झाली. यानंतर अमर मगर यांच्या घराबाहेर पेटू गंगणे समर्थकांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या प्रकरणी आम्ही शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमर मगरांचे बंधू ऋषी मगर यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा ते म्हणाले, राणा दादांच्या PN सोबत बोलत असताना पिटू गंगणेंनी मला मारहाण केली. त्यानंतर माझ्या घरावर दगडफेक करत तिथे गोळीबारही करण्यात आला. माझा भाऊ कुलदीप मगरच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आलाय. जीवे मारण्याच्या उद्देशानेच आमच्यावर हल्ला झाला असून पोलिसांनी घटनास्थळावरूनच 2 आरोपींना बेड्या ठोकल्या असं सांगताना त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
याशिवाय पिटू गंगणे समर्थकांच्या हल्ल्यात ज्यांच्या भावाला कोयता लागला ते धीरज पाटील म्हणाले की राणा पाटलांचे पीए जयेश कदम आणि पिटू गंगणे हे तिथं आले होते आणि इंजिनियरला शिवीगाळ करू लागले। त्यावेळी ऋषी मगर तिथे पोहोचले आणि त्यांनी शिवीगाळ न करण्याची विनंती केली। तेव्हा पिटू गंगणे आणि ऋषी मगर यांच्यामध्ये बाचाबाची झाली। आम्ही वाद मिटवल्यानंतर ऋषी मगर घरी गेले तेवढ्यात आम्हाला फोन आला की 20 ते 25 लोक कोयते घेऊन अमर मगरांच्या घरी निघालेत। यानंतर आरोपींनी कुलदीप मगरला रिव्हॉल्वर लावली आणि ऋषी मगरवर कोयत्याने वार केले। या प्रकरणात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाहीये। याशिवाय भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि त्यांचे सुसहाय्यक जयेश कदम यांनाही आम्ही संपर्क केला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। या प्रकरणात ज्यांचं नाव आलंय ते भाजपचे उमेदवार विनोद उर्फ पिटू गंगणे हे राज्यातील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी असून त्यांच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। जोपर्यंत अधिकृत गुन्हा दाखल होत नाही तोवर प्रतिक्रिया देता येणार नाही। गुन्हा दाखल होताच माहिती देण्यात येईल। दोषींवर कठोर अशी कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी दिली आहे। परंतु या घटनेमुळे निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवरती धाराशिव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।